घरी पाहुणे आले किंवा आपल्याला गोड खायची इच्छा झाली आणि आपल्याकडे चिकू आहे, तर तुम्ही ही डिश नक्की तयार करू शकता आणि टेस्टला खूप भन्नाट लागते. आणि त्यामध्ये ही हेल्दी आहे, कारण मी यामध्ये साखर नाही टाकत आहे, काही न टाकता. म्हणजे जे आपल्या शरीरासाठी योग्य आहे ती गोष्ट टाकून आपण ही डिश तयार करणार आहोत. तर त्याआधी मी सविता तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करीत आहे. आणि आपण आज बनवणार आहोत चिकूची बर्फी. आणि ही बनवायला खूप सोपी आहे, मी साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला शेवटी कमेंट्स करून सांगा. चला सुरू करूया, जास्त वेळ न घालवता आपल्या रेसिपीला. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे जवळपास 1 पाव चिकू घेतलेला आहे मी. तर आपण या चिकूचा गर काढून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने चिकूचं जे पल्प आहे किंवा गर आहे तो काढून घ्यायचा आहे. आणि तो पण 1 पाव झालेला आहे. आता आपण काय करायचं, याला स्मॅश करून घ्यायचं आहे. तर तुम्ही याला मिक्सरमधून पण बारीक करून घेऊ शकता किंवा आपले साध्या पद्धतीने जी आपली पुरण चाळायची मशीन असते, म्हणजे चाळण असते, ती घ्यायची आणि त्याला अशा हाताने स्मॅश करत किंवा या पद्धतीने प्लेट घेऊन वाटी घेऊन पण तुम्ही करू शकता. म्हणजे काय होते, ही छान अशी क्रीमी टाईप पण होते आणि त्यामध्ये काही राहिलं ते निघून पण जाते. आणि त्यामध्ये आपण आता याला टॅप टॅप करायचं, म्हणजे ते आपोआप खाली पडत जाते. तर या पद्धतीने पूर्ण चिकूचा गर मी मिक्स करून घेते. तर इथे आता चिकूचा गर काढून झालेला आहे, या पद्धतीचा तो होणार. आणि जो साईडला लागलेला आहे तो आपण एकत्र गोळा करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता तो किती छान क्रीमी क्रीमी दिसत आहे. आपण आता बर्फी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया. तर इथे मी घेतलेलं आहे, तूप घेतलेलं आहे. 4 चम्मच आपल्याला तूप लागणार आहे. आपल्याला चिकूचं गर आहे त्याला थोडंसं तुपामध्ये शिजवायचं आहे आणि त्यानंतर रवा भाजायला आपल्याला तूप लागणार आहे. तर मी इथे 1 छोटी वाटी रवा घेतलेला आहे. अर्धा वाटी खोबरा किस घेतलेला आहे सुकावाला. त्यानंतर मी इथे अर्धा वाटी खडी साखर घेतलेली आहे. मी इथे साखर नाही टाकत आहे, तर खडी साखर ही उन्हाळ्यामध्ये थंड पण राहते आणि छान राहते. आणि मी 1 छोटा तुकडा गुळाचा घेतलेला आहे. त्यानंतर इलायची आणि जायफळ पावडर घेतलेला आहे. स्वादानुसार मीठ चिमूटभर घेतलेलं आहे. आणि यामध्ये मी मिल्क पावडर टाकणार आहे. जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही फ्रेश दूध टाकलं तरी चालते, त्यामुळे पण बर्फी छान वाटते. तर आता आपण काय करायचं, जे आपण रवा घेतलेला आहे त्याला आधी थोडंसं छान भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 चम्मच तूप टाकून घेतलेला आहे आणि त्यावर रवा टाकून आपण त्याला ब्राऊन होईस्तोपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. तर इथे बघा आपला रवा छान कलर त्याचा ब्राऊन झालेला आहे, छान भाजून पण झालेला आहे. तर आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते. तर आता आपण जो सुका खोबरा घेतलेला होता अर्धा वाटी, तो पण त्याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. पण इथे बिना तुपाचं घ्यायचं आहे, तूप न टाकताच त्याला त्याच पॅनमध्ये आपण त्याला भाजून घ्यायचं आहे. तर छान भाजून झाल्यावर मी त्याला प्लेटमध्ये काढून घेते. तर आता आपण त्याच पॅनमध्ये मी पुन्हा 2 चम्मच तूप टाकून घेते. आणि आपण आता चिकूचा जो गर काढलेला होता त्याला पण आपल्याला 2 मिनटं, जास्तीत जास्त 2 मिनटं त्याला शिजवायचं आहे, कारण त्याचा कच्चापणा कमी करायला. आणि काय होते, जेव्हा थोडासा तो ओलसर राहते, त्यामुळे आपण जेव्हा त्याला तुपामध्ये थोडंसं रोस्ट करतो तर तो थोडा ड्राय पण होतो, म्हणजे बर्फी बनायला सोपं जाते. तर त्यामुळे ही प्रोसेस करून घ्यायची आहे. आणि 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान आता हे ड्राय झालेलं आहे आणि छान शिजलेला पण आहे, याला खूप नाही शिजवायचं आहे. तर आता आपण या स्टेपला काय करायचं, जो आपण रवा भाजून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि तो छान याला आता मिक्स करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि काय होते, रवा असल्यामुळे बर्फीला छान बाइंडिंग येते आणि टेस्टला पण खूप छान वाटते. तर जे कोणी चिकू खात नसेल, माझा मुलगा तर खात नाही, त्याच्यामुळे मला हे असे प्रकार करावं लागतात. म्हणजे काय होते, त्याला रव्याचा हलवा खूप आवडते पण चिकू नाही आवडत. तर मी काय करते, रव्याच्या मध्ये चिकू टाकते, म्हणजे त्याच्या पोटामध्ये दोन्ही वस्तू जातात आणि त्यामध्ये तर हे हेल्दी आहेच. तर या पद्धतीने छान आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे रवा आणि चिकूचा गर छान मिक्स झालेला आहे, तुम्ही बघू शकता. कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि मिक्स पण छान झालेला आहे. तर आता या स्टेजला काय करायचं, चिकू गोड असतात पण आपण रवा टाकल्यामुळे त्याला गोडवा येण्यासाठी मी इथे गुळाचा एक बट्टीचा अर्धा बट्टी, म्हणजे छोटा तुकडा. आणि मी इथे अर्धी वाटी इथे मी खडी साखर घेतलेली आहे, तर ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि जरी हे तुम्हाला मिश्रण आता ड्राय दिसत असलं तरी आपण गूळ आणि साखर टाकल्यामुळे
त्याला ओलावा सुटतो आणि त्यामुळे आपली बर्फी छान बनते। तर आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा 2 मिनटं साखर आणि खडी साखर आणि आपल्याला गूळ टाकून छान मिक्स करून त्याला 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। तर मी इथे स्वादानुसार मीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि जो खोबरा घेतलेला होता आपण तो टाकून घेतलेला आहे आणि हे सर्व साहित्य आता आपण आधी मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। 2 मिनटं खूप नाही शिजवायचं आहे, फक्त आपल्याला इथे गूळ आणि खडी साखर मेल्ट होतपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे काय होते, आपण जेव्हा बर्फी करू त्याला चिक्की पण येणार आणि ती छान बनणार। तर इथे बघू शकता आपलं साखर आणि गूळ छान मिक्स झालेली आहे, मेल्ट झालेली आहे। त्यामुळे आपलं मिश्रण पण थोडंसं ओलसर झालेलं आहे, कारण ते विरघळल्यानंतर त्याचा जो ओलावा आहे तो सुटतो। तर आणि कलर पण आता छान झालेला आहे, गुळाचा आणि साखरचा कलर त्याला आलेला आहे। तर आता एकदा आपण याला पलटून घेऊया। तर याला छान बर्फीचा फ्लेवर, एक क्रीमीनेस येण्यासाठी मी इथे अर्धा वाटी मिल्क पावडर टाकलेला आहे आणि हा मिल्क पावडर अनस्वीटेड मिल्क पावडर आहे, गोडवाला नाही आहे। आणि जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही अर्धा वाटी दूध घेऊ शकता, तो टाकून त्याला छान मिक्स करून घ्यायचं। आणि वरून मी थोडासा खोबरा टाकून घेतलेला आहे, त्यामुळे पण टेस्ट छान येते। तर आता आपलं इथे मिश्रण छान शिजलेलं आहे, आपण याला आता थंड करून घ्यायचं आहे। आणि ज्या प्लेटमध्ये ट्रेमध्ये तुम्हाला बर्फी बनवायची आहे तर त्याला आधी तुपाने छान ग्रीस करून घ्यायची। त्यामुळे काय होतं, आपण बर्फी बनवणार तेव्हा ते त्याला चिपकणार नाही आणि इझिली निघणार। तर इथे मिश्रण आता थंड झालेलं आहे आणि मी ताटाला तूप पण लावून घेतलेलं आहे। तर आता आपण सम प्रमाणात संपूर्ण ताटभर तिला पसरवून घेऊया। जर तुम्हाला बर्फी ही खूप पातळ पाहिजे असेल तर तुम्ही मोठा ताट घ्यायचा आणि जर त्याची जाडी थोडी जास्त पाहिजे असेल तर छोटा ताट घ्यायचा। तर यानुसार आपण आता बर्फी जे मिश्रण आहे आपलं ते छान असं स्प्रेड करून त्याला दाबून करून घ्यायचं। म्हणजे काय होणार, बर्फी सेट होणार लवकर आणि आपल्याला वेट करावं लागणार नाही। तर ते प्रोसेस करून घ्यायची आहे। तर आता हे मिश्रण थंड झालेलं आहे, त्यामुळे मी हातानेच याला छान सम प्रमाणात त्याला दाबून घेते, म्हणजे बर्फी पण छान सेट होऊन जाईल। आणि असं काठाला मध्ये सर्व बाजूला इव्हन करायचं, म्हणजे बर्फी सारख्या आकाराची राहणार। तर मी आता इथे छान याला सेट करून घेतलेली आहे आणि हिला कट करायला आपल्याला बर्फीचा शेप द्यायला इथे वेट करावं लागणार नाही, कारण मिश्रण ऑलरेडी छान सेट झालेलं आहे। आणि जर हे थोडंसं पातळ असतं तर याला आपल्याला आधी फ्रीजमध्ये सेट करावं लागलं असतं किंवा 1-2 तास असंच बाहेर ठेवून त्याला सेट होऊ द्यावं लागलं असतं। पण आपण इथे बिलकुल दुधाचा वापर केलेला नाही किंवा पाण्याचा वापर केलेला नाही आहे। त्याच चिकूच्या गरमध्ये आणि साखरचं गुळाचं त्याच मिश्रणामध्ये आपण त्याला छान शिजवल्यामुळे ऑलरेडी हे छान सुकं म्हणजे ड्राय छान झालेली आहे। त्यामुळे याची बर्फी लवकर होणार, जरी ड्राय असली तरी पण ही इतकी सॉफ्ट आहे। आणि काठावरचे काढत असताना थोडंसं हलक्या हाताने काढायचं असते, त्याच्यानंतर ते खूप इझिली निघून जातात। तर हे बघा किती इझिली छान आपली बर्फी, आपण याला खूप वेट सेट न करता पण पटकन छान निघत आहे, छान शेपमध्ये पण निघत आहे। तर मी याच पद्धतीने पूर्ण वड्या आपल्या बर्फी काढून घेते प्लेटमध्ये। तर इथे आता संपूर्ण वड्या काढून मी इथे ठेवलेल्या आहे, बर्फी तिथे तयार ठेवलेली आहे। आणि वरून थोडंसं आता खोबरा किस भुरभरून घेते आणि पिस्ता लावून घेते, त्यामुळे पण छान टेस्ट येते। तर आहे ना साधी सोपी रेसिपी, बनवायला झटपट, याला सेट व्हायला वेळ पण द्यावा लागत नाही आणि टेस्टी बनते, हेल्दी तर आहेच। तर तुम्ही नक्की रेसिपी बनवून बघा। तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा। आणि अशा छान छान रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलवर नवीन आहात आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी रेसिपी अपलोड केली की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार। व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग।